भूमीच्या तक्रारी हे गणेश पवार, राजू येडगे आणि बाकी सगळे ठाकरे परिवार वगैरे सगळे गावकऱ्यांनी आम्हाला तक्रार केली होती की स्मशानभूमीमध्ये काम पाहिजे करून काय पत्र्याचे सेट फुटलेले आहेत, त्या ठिकाणी कुंपण भिंत आहे, तिथे लाईट बंद पडलेली आहे, ती पाणी करायला गेले असताना त्या दिवशी हे लोकांनी दाखवलेत की मोठे मोठे रस्ते आहेत, त्या रस्त्याची कामं महापालिकेच्या माध्यमातून तातडीने व्हायला पाहिजे। त्याचा आम्ही पाठपुरावा केला, पत्र दिला आणि पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली आणि ठेकेदारांना त्यांनी आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने काल इथे WBM मध्ये खडी वगैरे बिछवण्या लेवल करण्याचं काम त्यांनी काल केलेलं आहे। आज डांबराची सुरुवात झाली। मी तुम्हाला परवाही सांगितलं होता की नीलकमल ते म्हणजे संपूर्ण प्रभाग क्रमांक 14 म्हणजे महाजनवाडी ते DVO झोन पासून शेणापर्यंत काजूपाडापर्यंत जेवढे रस्ते खड्डे आहेत पडलेले आहेत त्यांना आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना सूचना म्हणजे आदेश दिलेले आहेत की सर्व रस्ते खड्डे जे आहे पडलेले आहे रस्त्यामध्ये ती सर्व खड्डे गणपती नवरात्रीच्या आधी दुरुस्त झाली पाहिजे आणि चांगली क्वालिटीचं दुरुस्त झाली पाहिजे। त्या अनुषंगाने काम चालू आहे आणि आज आम्हाला समाधान वाटते की गावकऱ्यांची मागणीला महापालिकाने अधिकाऱ्यांनी तत्परतेने दखल घेऊन आज कामाची सुरुवात केली आहे आणि आज या ठिकाणी रस्त्याचे काम होऊन जाणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून दुसरी जी यांची मागणी होती स्मशानभूमीच्या त्याचं आदरणीय मंत्री महोदय साहेबांना पत्र दिले। आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी आमदार निधी देणार आहेत महापालिकेला, त्या निधीतून त्या ठिकाणी आणखी सुशोभीकरणाचं काम तातडीने त्या ठिकाणी पाणीच्या टाकी बसवण्याचं काम, बेंच लावण्याचं काम, लोकांना बसण्यासाठी कट्टा शेडची काम, त्या ठिकाणी कुंपण भिंतची काम, शौचालयाचं काम आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या आमदार निधीतून लवकर होणार आहे। काय सांगाल रामभवन शर्माजीकडे तुम्ही मागणी केली होती की या ठिकाणी डांबरचा पॅचवर्क करून देण्यात यावे, काय सांगाल? आमचा डासगुलपाडा वर्षानुवर्षे रस्ता खूप खराबच असतो। तर गेल्या वर्षी पण आम्ही साहेबांना सांगितलेलं का पावसाळ्यात रस्ता खराब झालेला आहे, तर त्याने सरनाईक साहेबांना सांगून लगेच रस्त्याचं काम चालू केलं। यावर्षी सुद्धा इथे पाहणी करण्यासाठी आलेले स्मशानभूमीत तेव्हा आम्ही सांगितलं तुम्ही ज्या रस्त्याला येतात त्या रस्ता बघा जरा कसा खड्डे आहेत, लहान मुलं शाळेतून येतात जातात सर्व चिखल उडतोय काय उडतोय, सर्व त्यांचा एक दिवस वाया जातो शाळेत जाताना। नगरसेवकांचं आहे करून नगरसेवक आहेत पण नगरसेवक लक्ष नाही देत, मग त्यामुळे आम्हाला साहेबांना सांगायला लागतात का साहेब जरा लक्ष देऊन काहीतरी रस्त्याचं काम चालू करा। कारण सांगायला आम्ही आमचे आमदार आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत रामभवन शर्मा यांनी काम चालू केलं, त्यांनी पत्र व्यवहार केले आणि आज आपण बघता का मास्टिक डांबरचं काम चालू केलं, कारण की हे पावसात खराब नाही होत आणि माझा वाटते का या जास्तीत जास्त काळ टिकावं, आमचा रस्ता चांगला व्हावा। काय सांगाल नगरसेवकाकडे कंप्लेंट नाही परंतु तुमच्याकडे कंप्लेंट केली जाते जनतेच्या तर्फे? बघा सगळ्यांना माहिती आहे ते काही नगरसेवकाचं नाव दिलेलं आहे लोकांनी मिस्टर इंडिया म्हणून, आम्ही काही लोकांची नाल जुळलेले हो। माझ्या लहान वयामध्ये मी या ठिकाणी लोकांची 94 पासून येतोय, सगळे आदिवासी बांधव आहेत, सगळे इथे काय नव्हता, हे आज रस्ता होतोय ना त्या गावकऱ्यांना माहिती आहे की इकडच्या मागे आता ते नगरसेवक आहेत त्यावेळी पण नगरसेविका होत्या, त्यांना लोकांनी खांद्यावर घेऊन यायच्या आणि इथे क्रॉस करायचे, एवढे मोठा होता। लोकांना इथे लाईट नव्हती, तुम्हाला सांगावं लागत आहे की इथे लाईट नव्हती, ती केबल कसं टाकले 5 फूट जागा मागत होतो, तर हे जागा मालक जागा देत नव्हते की फक्त आम्हाला पाण्याची पाईपलाईन साठी जागा द्या आणि केबल साठी द्या। त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी आमच्या सोबत महापालिकेत आले, आम्ही काय करायचं होतं तर केला आणि त्यांच्याकडनं 15 फूट जागा घ्यायला लावली आणि या ठिकाणी आणि रस्ते करायला लावले। तेव्हा पण नगरसेवकांनी इथे काही काम केलं, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणखी एक घोषणा करून म्हणजे जातोय शब्द या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याचा प्रस्ताव तयार आहेत, दलित वस्तीची लवकरात लवकर फंड येणार आहे, त्या फंडाच्या माध्यमातून हे रस्ते डाचकुलपाडा जे आता राहिलेले आहेत जिथपर्यंत शेवट म्हणजे मला वाटतं विश्वकर्मा समाजचा जे हॉल आहे तिथपर्यंत सिमेंट रस्ते बाकी राहिलेले आहेत, त्या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम होणार आहे आणि हा रस्ता 60 फुटी रस्ते होणार आहे आणि तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये पुढे 40 फूट होते, पुढे 40 फूट आहे इथे म्हणजे विश्वकर्मा मंदिरापर्यंत 60 फूट रस्ते होणार आहे आणि हे रस्ते आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे आणि त्याचे मीरा भाईंदरच्या महापालिकेच्या लेवलवरती मी याची पाठपुरावा करतोय। नगरसेवकांना काय संदेश देऊ इच्छिता? नगरसेवकांना संदेश देतो की तुम्हाला निवडून दिलेले मस्त AC मध्ये बसा, आम्ही केलेल्या कामावरती तुम्ही जावा, राऊंड मारा, फोटो काढा, आम्हाला शिव्या द्या, तुम्ही फेसबुकवर टाका, आम्हाला काही फरक पडत नाही। गावकऱ्यांना माहिती आहे, मी बारंबार सांगतो आमच्या साहेबांचा आदेश आहे, निवडणुकी येतात निवडणुकी जातात, तुम्ही लोकांचं काम करा, लोकांच्या समस्या सोडवण्याकरता आम्हाला साहेबांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले त्या अनुषंगाने आम्ही काम करतो।